नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र धनंजय शेळके सफरचंद बागायतदार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो आज आपण सहज एक सफरचंदच्या बागेमध्ये एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे. तर आजचा व्हिडिओ असा आहे की मित्रांनो, सफरचंद लागवड केल्यापासून झाडं मोठी होतोवर फळं लागोस्तोवर ह्या अवस्थेमध्ये कोणत्या प्रकारच्या समस्या किंवा रोग येतात, तर ह्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. तर ज्या वेळेस आपण सफरचंदची लागवड करतो, सफरचंदची लागवड केल्यानंतर कसं असतं मित्रांनो, सुरुवातीला ज्यावेळेस झाडं वगैरे असतात लागवडीनंतर, ती झाडांना सुरुवातीला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो की ज्याच्यामध्ये झाडं मरून जातात, झाडं लावल्यानंतर सुकून जातात आणि निश्चितच त्याचे मर होत असते. म्हणजे थोडक्यात ते मूळ कुजीची समस्या वगैरे होत असते का. तर त्या पिरियडमध्ये झाडांना पाण्याचं शॉर्टेज झालं किंवा पाण्याचं प्रमाण वगैरे जास्त झालं तर निश्चितच झाडं मरत असतात. किंवा काही वेळेस तुमच्या जमिनीमधून पाण्याचा निचरा जर होत नसेल तर निश्चितच मित्रांनो झाडं जळून जातात. तर सुरुवातीला तो एक रोग येतो. त्यानंतर साधारण तुम्ही डिसेंबरमध्ये लागवड केली असेल किंवा नोव्हेंबर महिन्याच्या आसपास किंवा जानेवारीमध्ये जर लागवड केली असेल तर निश्चित ही समस्या पाहायला भेटते आपल्याला. त्यानंतर मित्रांनो दुसरी समस्या जी येते ते साधारण जानेवारीच्या आसपास. त्यावेळेस कसं असते, सुरुवातीला जानेवारीमध्ये हिवाळा वगैरे चालू असतो नोव्हेंबर डिसेंबरच्या पिरियडमध्ये. तर त्यावेळेस आपल्या फळांवरती जी कवळी पालवी असते, ती कवळी पालवी खाण्यासाठी तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या झाडांवरती कवळी पालवी खाण्यासाठी हास्वलाचा प्रादुर्भाव होत असतो मित्रांनो. हास्वल म्हणजे आळीचाच एक भाग, परंतु त्याला थोडेसे केस असतात, केसाळ्याला भाग असतो आणि त्याची एक समस्या आपल्याला मित्रांनो जाणवते. त्याच्या पुढे नंतर ज्यावेळेस उन्हाळ्याची सुरुवात होते त्यावेळेस मित्रांनो आपल्याला आपल्या झाडावरती आळीचा पण प्रादुर्भाव होत असतो. आळीचा प्रादुर्भाव होतो. त्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस तिसऱ्या वेळेला काय असतं मित्रांनो, आळी झाली. आळीनंतर मित्रांनो त्यानंतर झाडांची सफरचंदविषयी फळबागेविषयी बोलतोय मित्रांनो. तर आळीनंतर काय होतं, झाडांची थोडी ग्रोथ होते. उन्हाळा वगैरे सुरू झालेला असतो मित्रांनो फेब्रुवारी महिन्यानंतर, मार्चमध्ये वगैरे. तर त्यावेळेस आपल्या झाडांची बघा या पद्धतीने पालवी सुरू होते, म्हणजे पिवळाटपणा यायला चालू होतो. म्हणजे निश्चितच त्यावेळेस काय झालेलं असतं,